हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल राजेश फूडीज चॉईस. आज आपण बघणार आहोत चिकन शेजवान फ्राय राईस रेसिपी. आपण राईस घेतला आहे वॉश करून आणि 90% बॉईल करायचे आहेत. ते पीस मस्त धुवून घेतलेले आहेत. आपण चिकनचे पीस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते आपण आता कुकरमध्ये टाकलेले आहेत बॉईल करण्यासाठी. अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच हळद त्यामध्ये टाकून ते बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला चिकनचे पीस. आणि आता आपण प्लेटमध्ये बघू शकता स्प्रिंग ऑनियन जे लसूण आणि अद्रक हे चॉप करून ठेवलेलं आहे. बॉईल्ड चिकन बघितलं आपल्याला कसं दिसत आहे. आता आपण घेणार आहोत 1 वाटी मैदा आणि अर्धा वाटी कॉर्नफ्लोअर. ते दोन्ही पण मिक्स करायचं आहे गाईज. कॉर्नफ्लोअर अर्धा वाटी घ्या आणि 1 वाटी मैदा घ्या, जेणेकरून पीस तुमचे छान तयार होतील. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चम्मच मीठ, 1 चम्मच रेड मिरची मसाला आणि 1 चम्मच शेजवान चटणी. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आपल्याला, पण ते थोडं थोडं करून असं टाकायचं त्यामध्ये मिश्रणामध्ये आणि चमच्याने मिश्रण मस्त हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण लाल मिरच मसाला 1 चम्मच आणि शेजवान चटणी पण 1 चम्मच टाकलेली आहे आणि थोडीशी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे टेस्ट येण्यासाठी. जसं कढईमध्ये 4 ते 5 चम्मच ऑइल घ्या, तेल घ्या. ते थोडं कडक गरम करायचं आहे फास्ट गॅसवर. त्यानंतर गॅस फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आपले जे चिकनचे पीस आपण फ्राय केलेले होते ते असे त्यामध्ये चिकनचे पीस जे आपण बॉईल केले होते ते असे याच्यामध्ये फ्राय करायला सोडायचे आहेत तेलामध्ये. जे कोणी मित्रमैत्रीण आपल्या चॅनलला आता नवीन बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून माझे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चिकनचे पीस असे लाल मस्त होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. असं एका साईडला प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत. थोड्या वेळ त्याला आपण चाकूने स्मॉल पीसमध्ये कट करायचं आहे. आता आपण कढईमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घेतलं आहे. आता आपण चिकन शेजवान राईस बनवायला घेत आहोत. त्यामध्ये आपण अद्रक आणि लसूण चॉप केलेले टाकले आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये आता कांदा ॲड करणार आहोत चॉप केलेला आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. फ्राय राईस बनवताना तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम किंवा फास्ट ठेवू शकता, कारण की सर्व आयटम आपल्याला फटाफट ॲड करावं लागतं. स्प्रिंग ऑनियन त्यामध्ये आता ॲड केलं आहे. त्याला असं मस्त हलवून घेतलं. त्यानंतर आपण अर्धा चम्मच त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपण चिकन फ्राय राईस मसाला आहे, शेजवान फ्राय राईस मसाला, तो 2 चम्मच त्यामध्ये ॲड केला आहे आणि सोया सॉस 1 चम्मच, टोमॅटो केचप 1 चम्मच. हे सर्व ॲड करत असताना मीठ थोडं कमीच वापरा, कारण की आपण ऑलरेडी शेजवान चटणी वापरतो 1 चम्मच. असे मसाले चटणी वगैरे असतात त्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं. रेड कलर थोडासा आपण यूज केला आहे त्याला छान टेक्स्चर येण्यासाठी. रेड कलरचं आपल्या शेजवान राईसला चिकनचे पीसेस जे आपण फ्राय करून ठेवले होते ते त्यामध्ये आता ॲड केलेले आहेत. सर्व मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता आपण बॉईल केलेला जो राईस होता साईडला ठेवलेला तो थोडा 10 ते 15 मिनटं सुकायला ठेवायचा असतो साईडला सेपरेट करून. आणि बिर्याणी करायचं असतं ना आपला, तो वापरला आहे मी. त्यामुळे तुम्ही बघू शकता आपलं चिकन शेजवान राईस किती मस्त दिसत आहे त्यासोबत मिक्स केल्यानंतर. आणि अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडी फास्ट ठेवायची, जेणेकरून त्याचं टेक्स्चर सेम टू सेम जसं आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो ना तसं शेजवान राईस आपल्याला रेडी होणार आहे. ऑलमोस्ट आता आपला चिकन शेजवान राईस रेडी झालेला आहे. त्यावरती वरतून असं मस्त स्प्रिंग ऑनियन गार्निशिंग टाकायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या डिशमध्ये ते सर्विंग डिशमध्ये काढून घेत आहोत चिकन शेजवान राईस. बघू शकता गाईस किती सुंदर दिसत आहे. चला तर मग या खायला चिकन शेजवान राईस.